भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ। मुंबईतील वरळी डोममध्ये संध्याकाळी पहिली जाहीर प्रचार सभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंसह नेते राहणार उपस्थित। तुझ्या तोंडात साखर पडो। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर अजित पवारांचं सूचक वक्तव्य। पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांवर अजित पवारांचा हल्लाबोल। भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, पालिका भ्रष्टाचारानं पोखरल्याची भाजपवर टीका। सोलापुरात राजकीय वादातून मनसेचे बाळासाहेब सर्वदेंची हत्या झाल्याचा आरोप। सोलापूर मनपा प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारीवरून झाला होता वाद। मध्यस्थीसाठी गेलेल्या सर्वदेंवर हल्ल्याचा नातेवाईकांचा आरोप। सूर्याजी पिसाळवर आजही गद्दारीचा टिळा। पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसे हे गद्दारही लक्षात राहतील। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं शिवसेना भवनात। मुंबईतील उमेदवारांना मार्गदर्शन। मुंबईतील विविध मुद्द्यांवर काम करण्याचं ठाकरेंचं आश्वासन। अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात। काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते। अजित पवार माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। नवाब मलिकांचा भाजप नेत्यांवर निशाणा। महापालिका निवडणुकीत महायुतीचा दणका। मतदानाआधीच भाजपचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी। आणि पालीतील खंडोबा यात्रेत भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण। लाखो भाविकांच्या साक्षीनं खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा संपन्न। गावाकडच्या 50 बातम्या या बुलेटिनमध्ये स्वागत। सुरू करूया वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना। भाजपची राक्षसी भूक शहरातील परिस्थिती बिघडवत असल्याची टीका अजित पवारांनी केली। गेल्या 9 वर्षांमध्ये शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेलं आहे। भोसरी परिसरात अधिकच्या दरानं कामं दिली जात आहेत। याचमुळे काहींच्या संपत्तीत वाढ झालेली आहे असं म्हणत नाव न घेता महेश लांडगेंवर अजित पवारांनी टीका केली। उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। मुघलांबरोबर लढाई झाली तशी मुंबई महापालिकेची निवडणूक लढायची। सूर्याजी पिसाळवर आजही गद्दारीचा टिळा आहे। सूर्याजी पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसं मिंधे लक्षात राहतील असं म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंकडून मुंबईकरता व्हिजन जाहीर करण्यात आलेलं आहे। आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी जाहीरनाम्याची घोषणा केली। लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणा करण्यात आली। महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली दौऱ्यावर जाणार आहेत। सांगलीतील गणेश मंदिरातून दर्शनानं भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ होईल। स्टेशन चौकातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। पनवेलमध्ये भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत तर एका भाजपच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतलेला आहे। भाजप उमेदवार स्नेहा शेंडे यांनी प्रभाग क्रमांक 18 क मधून माघार घेतलेली आहे। मालेगावमध्ये बंडखोरी रोखण्यात भाजपला अपयश आलेलं आहे। प्रभाग क्रमांक 10 ड मधून निष्ठावंत नितीन ठोपळे यांनी बंडखोरी केलेली आहे आणि उमेदवारी कायम ठेवलेली आहे। त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार सुनील गायकवाड यांना फटका बसणार आहे। नवी मुंबईत स्वबळावर लढणारी निवडणूक भाजप कार्यकर्त्यांकरता प्रतिष्ठेची बनलेली आहे। आजपर्यंत केलेल्या कामाचं दर्शन घडवण्याची संधी आहे। संधी सोन्याची करा, पूर्ण ताकदीनं क्षमतेनं निवडणूक डोक्यावर घेऊन लढा असा कानमंत्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला। खोतकरांनी विकासाच्या नावावर हवेत बढाया मारू नयेत। विकास कामांचे पुरावे दाखवून खोतकरांनी बाप दाखवावा, अन्यथा श्राद्ध घालावं अशी टीका माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली। भाजप भ्रष्टाचाराच्या पैशातून मवियाचे उमेदवार खरेदी करतोय असा आरोप शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला। भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर त्यांनी निशाणा साधला।
अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तर भाजपचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातली युती आणि सरकारने केलेली विकास कामं यामुळेच हा विजय शक्य झाल्याचा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केला. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपची युती झाली असताना प्रभाग क्रमांक 29 मधून भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. यामुळे युती धर्म पाळला न गेल्याचं बोललं जात आहे. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे उमेदवार राहुल बोळाज यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडे यांची मनधरणी केल्यानंतर हा अर्ज मागे घेण्यात आला. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार अमोल मासुळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. अमोल मासोळे तिसऱ्यांदा महापालिकेवर निवडून जात आहेत. या बिनविरोध निवडीनंतर अमोल मासोळे यांचा सत्कार करण्यात आला. सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना माघार घेतली आहे. मिरजमधील प्रभाग 7 मधून गायत्री कल्लोळी यांनी भाजप उमेदवार बानू मुसा जमादार यांच्या विरोधातील अर्ज मागे घेतलेला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे आणखी 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचे 21 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. मुकुंद पेडणेकर प्रभाग क्रमांक 26 मधून, महेश पाटील प्रभाग क्रमांक 27 मधून बिनविरोध विजयी झालेले आहेत. जळगाव महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 6 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. जळगाव महापालिकेतील 75 पैकी महायुतीच्या 12 जागा बिनविरोध आलेल्या आहेत. या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. पुण्यामध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिकबाग इथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यामध्ये भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्रमांक 35 मधून श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. या विजयानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. पुण्यामध्ये भाजपकडून प्रभाग 2 मधून पूजा मोरे यांनी माघार घेतलेली आहे. आता अदिती बाबर भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. पूजा मोरे यांनी निवडणुकीतून काल माघार घेतली. अखेर युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय. भाजप उमेदवार तुषार भारतीय भेंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीचा अर्ज न्यायालयानं फेटाळलाय. ठाण्यामध्ये शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग 18 मधून जयश्री फाटक, प्रभाग 18 मधून सुखदा मोरे, प्रभाग 17 मधून एकता भोईर आणि प्रभाग 18 मधून राम रेपाळे हे शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. जळगाव महापालिकेमध्ये भाजपच्या उमेदवार वैशाली पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. महायुतीला 75 पैकी किमान 70 जागा मिळतील असा विश्वास आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केलेला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपच्या उमेदवार सुप्रिया महेश चांदगुडे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. याआधी रवी लांडगेंची बिनविरोध निवड झाली आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 15 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. उल्हासनगरमध्ये अजित पवारांच्या 3 उमेदवारांनी माघार घेतली असून भाजप उमेदवारांच्या पराभवाकरता खेळी सुरू आहे. मी पहिला महिला पोलीस महासंचालक बरोबर आहे. याच्या पूर्वी मी DGSSB होती. ते पोलीस महासंचालक फक्त पोलीस महासंचालक असतात, महिला पुरुष नसतात. हे पोलीस महासंचालकची पोस्ट जेंडर न्यूट्रल आहे. काम सारखं आहे आणि तो कामामुळे मला जे काही काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. धन्यवाद. रश्मी शुक्ला यांची प्रतिक्रिया होती. रश्मी शुक्ला म्हणाल्या की पोलीस महासंचालक पद याच्यात पुरुष आणि स्त्री असं काही नसतं. मी पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारताय, पण तसं काही नसतं. ड्युटी समान असते, काम समान असतं आणि ते स्त्री असो का पुरुष असतो करायचं असतं आणि मी ते अत्यंत प्रामाणिकपणे केलं असं रश्मी शुक्ला यांनी म्हटलेलं आहे. आज त्या निवृत्त होत आहेत त्याविषयी त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. आता असणार आहेत सदानंद दाते पोलीस महासंचालक. परत एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. प्रकाश सुर्वेंची समजूत काढण्यात उदय सामंतांना यश आलेलं आहे. मुलाला उमेदवारी न मिळाल्यानं प्रकाश सुर्वे नाराज होते. सुर्वेंची जागा दरेकरांच्या भावाला दिल्यानं नाराजी होती. दरम्यान बंड शमवण्यामध्ये सामंतांना यश आलं. सुर्वेंची समजूत काढण्यात सामंतांना यश आलेलं आहे.
गिरीश महाजनांनी निष्ठावंतांना झुकतं माप दिलंय. नाशिकच्या प्रभाग 25 मधून सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांनी अर्ज माघार घेतल्यानं सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळालेली आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षानं आघाडी केलेली आहे. काँग्रेस 39, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष 13 आणि उद्धव ठाकरे शिवसेना 13 अशा जागा लढवत आहेत. पहिला महापौर महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वास माजी आमदार संतोष सांबरे यांनी व्यक्त केला. धाराशिवसह लातूर, बारामती, यवतमाळ या 4 विमानतळांच्या विकासाचा मार्ग खुला झालेला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असणारी 4 विमानतळं महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी या 4ही विमानतळांचा कायापालट करणार आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानं निकालानंतर फक्त 10 दिवसांमध्ये अपप्रवृत्तीनं पुन्हा तोंड वर काढलेलं आहे असा आरोप आमदार अनिल पाटील यांनी केला. गेल्या 6 वर्षांपासून मी आमदार असताना माजी आमदारांचे अपप्रचार बंद केले होते असा दावा त्यांनी केलाय. अंबरनाथ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. भाजप नेत्या चित्रा वाघ, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिंदेची शिवसेना ही सगळ्यात मोठा पक्ष ठरलेली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणूक विभागानं शहरभर जनजागृती करण्याकरता कंबर कसली आहे. बॅनर लावलेले आहेत, मात्र या बॅनरवर जो मराठी कलाकार मतदानाकरता जनजागृती करतोय त्याच्या बोटाला चुकीच्या ठिकाणी शाई लावल्याचा फोटो टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे महापालिकेच्या या बेजबाबदार कार्यप्रणालीवर शहरभरातून मोठ्या प्रमाणात टीका होते आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये वोकल फॉर लोकल या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रेन, राईस अँड ऑइल सीड्स मर्चंट असोसिएशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं. मावळ तालुक्यामध्ये शिवसेना उभाठ्याला मोठा धक्का बसलाय. प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. या प्रवेशामुळे मावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक रंगतदार होण्याआधीच केडगावमध्ये मोठी खळबळ उडाली. माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांनी अचानक माघार घेतली. चर्चांना उधाण आलं. त्यांच्यातील राज्यातील एका मोठ्या नेत्याचा दबाव त्यांच्यावर होता अशी चर्चा नगरमध्ये सुरू आहे. अशातच या प्रभागात तरुणांनी एकत्र येऊन पॅनल उभारलेला आहे. अकोल्याच्या पातूर अकोला रोडवर रस्ता ओलांडताना 6 ते 7 महिन्याच्या बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याच्या उजव्या पायाला गंभीर जखम झालेली आहे. राज्यात मनपा निवडणुकीचं वारं वाहत असताना जिल्हा परिषद निवडणुकीकरता शिवसेनेची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानं ज्या जिल्ह्यात महापालिका निवडणूक नाही अशा ठिकाणी शिवसेनेकडून मिशन झेडपी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार राजन साळवी यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेतली. महापालिका किंवा नगरपालिकांमध्ये एरवी काही तुरळक प्रभागांमध्ये निवडणूक बिनविरोध झाल्याची उदाहरणं आहेत. यंदा मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, जळगाव अशा विविध महापालिकांमध्ये महायुतीचे 60हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या निमित्तानं महापालिका निवडणुकीमध्ये नवीनच पांडा पडलाय. विशेष म्हणजे विविध पालिकांमध्ये सत्ताधारी महायुतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडून आले आहेत. मुंबईतील वरळी बीडीडी इथल्या पोलिसांच्या सरकारी निवासस्थानांच्या जागी पोलिसांना 15 लाखांमध्ये घरं देण्यात आल्यानंतर आता सगळ्याच पोलीस वसाहतींमध्ये हक्काच्या घरांची मागणी होतीये. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना या वसाहतींमधील घरं मालकी हक्कानं देता येतील किंवा कसं याचा धोरणात्मक निर्णय घेण्याकरता सरकारकडून अभ्यास करण्यात येतोय. याकरता सरकारनं गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. त्रुटी दूर करून 15 जानेवारीपर्यंत संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील शाळांना देण्यात आले असून दिलेल्या मुदतीमध्ये संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित शाळांचं वेतन थांबवण्यात येईल असा इशारा शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 29 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची अद्याप अपार आयडी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची तातडीने 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेनं दिले आहेत. राज्यातील सध्या सुरू असलेल्या विविध महापालिकांच्या निवडणुकांकरता शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या कामाबरोबरच आता शिक्षकांना अपार आयडी नोंदणीचं कामही युद्धपातळीवर करावं लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांची तारेवरची कसरत होणार आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजवावा याकरता मुंबई महापालिकेनं जनजागृती मोहीम हाती घेतली. जनजागृतीचा एक भाग म्हणून मुंबई महानगरातील मुख्य रस्त्यांवर मतदानाविषयी संदेश देणारे मोठमोठे होर्डिंग झळकवण्यात आलेले आहेत. राज्यात 2025 मध्ये सुमारे 32.78 लाख नवीन वाहनांची नोंदणी झालेली आहे. 2024च्या तुलनेमध्ये 13.55% ही वाढ झालेली आहे. यामध्ये मुंबईला मागे टाकून पुण्यामध्ये 3.31 लाख नवीन वाहनं खरेदी करण्यात आलेली असल्याची नोंदणी परिवहन विभागाच्या आकडेवारीवरून समोर आलेली आहे. पश्चिम रेल्वेच्या ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रलच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या भागातील पूल क्रमांक 5च्या रिगर्डरिंगचं काम करण्यात येणार आहे. परिणामी 145 लोकल रद्द करण्यात येणार आहेत. राज्यातील नर्सिंग अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये गेल्या 3 वर्षात झालेल्या भरमसाठ वाढीचा फटका प्रवेशाला बसला. यंदा नर्सिंग अभ्यासक्रमाच्या तब्बल 34% म्हणजेच 5,573 जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यातून ग्रामीण भागातील आणि तालुका स्तरावरील नर्सिंग कॉलेजच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. सोनं चांदीचा भाव पुन्हा वाढू लागला आहे. शुक्रवारी चांदीमध्ये 2,500 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीची किंमत 2,38,000 रुपयांवर गेली, तर सोन्याच्या भावात 900 रुपयांची वाढ झाली. 1,34,700 रुपयांवर चांदी पोहोचली. वैवाहिक संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली असताना पतीने पत्नीवर आर्थिक वर्चस्व गाजवणे ही बाब क्रूरता म्हणून गणली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. फौजदारी खटल्यांचा वापर हा वैयक्तिक सूड उगवण्याकरता किंवा हिशेब चुकता करण्याचं साधन बनू नये, असं न्यायालयानं म्हटलं आहे. राज्य परिवहन महामंडळानं सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये 2,24,82,000 ऑनलाईन तिकीट विक्री केली. याद्वारे महामंडळाला 303,65,00,000 महसूल मिळाला. सर्वाधिक ऑनलाईन विक्री डिसेंबरमध्ये झालेली आहे. भारतामध्ये युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPIचा वापर सातत्यानं वाढत आहे. 2025च्या अखेरच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये UPIनं व्यवहारांची संख्या आणि व्यवहार रक्कम या दोन्ही बाबतीत नवा विक्रम केलेला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये UPIवर एकूण 21.63 अब्ज व्यवहार झालेले आहेत. नाशिकमध्ये पुन्हा एकदा माघारीच्या दिवशी भाजपच्या 2 कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. प्रभाग क्रमांक 31 मधून भाजपकडून इच्छुक असलेले देवानंद बिरारी हे त्यांची पत्नी वंदना बिरारी यांच्यासोबत अपक्ष फॉर्म मागे घेण्याकरता आलेले, तेव्हा भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट आणि बिरारी यांच्यात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.